नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कुख्यात ड्रग्ज माफियाच्या खात्म्याची। ड्रग्ज कार्टेल चालवणारा कुख्यात ड्रग्ज माफिया एल मेंचोचा मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी खात्मा केलेला आहे। एल मेंचो हा न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता। जगातल्या सर्वात भयंकर संघटनांपैकी ही एक संस्था आहे। महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रेयसीमुळेच सुरक्षा दलांना त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य झालंय। कुख्यात ड्रग्ज माफिया एल मेंचोचा खात्मा। गर्लफ्रेंडमुळे मेंचोचा खेळ खल्लास। मेंचोवर होतं 136 कोटींचं इनाम। मेक्सिकोतील मोस्ट वॉन्टेड कुख्यात ड्रग तस्कर एल मेंचोचा अखेर खात्मा झालाय। लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत एल मेंचो मारला गेलाय। एल मेंचो हा न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता। जगातल्या सर्वात भयंकर संघटनांपैकी ही एक संस्था आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एल मेंचोचा सुगावा लागला तो देखील त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच। मेक्सिकोत गुन्हेगारी विश्वाचं कुख्यात साम्राज्य वसवून त्यावर राज्य करणाऱ्या एल मेंचोचा शोध सुरक्षा यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून घेत होत्या। तपास करताना सुरक्षा यंत्रणांना एल मेंचोच्या एका प्रेयसीबाबत समजलं। तपास यंत्रणा एल मेंचोच्या प्रेयसीवर लक्ष ठेवून होत्या। 21 फेब्रुवारीला एल मेंचोला भेटून त्याची प्रेयसी निघाली, पण मेंचो त्याच्या सुरक्षा रक्षकांसह थांबला होता। मात्र एल मेंचोचं लोकेशन मिळताच तातडीनं लष्कर, नॅशनल गार्ड आणि हवाई दलानं संयुक्त मोहीम राबवली। दरम्यान एल मेंचो आणि त्याचे काही सहकारी जंगलाच्या दिशेनं पळाले। विशेष कृती दलातल्या जवानांनी या सगळ्यांचा पाठलाग केला। घनदाट जंगलात लपलेल्या एल मेंचोला त्यांनी शोधून काढलं। जंगलात 2 चकमकी उडाल्या, त्यात एल मेंचो ठार झाला। एल मेंचो हा जगातल्या कुख्यात ड्रग्ज तस्करांपैकी एक होता। तस्करीच्या जगात येण्यापूर्वी त्यानं पोलीस अधिकारी म्हणूनही काम केलं होतं। मेक्सिकोत त्यानं ड्रग्जच्या तस्करीतून त्याचं गुन्हेगारी विश्व उभं केलं होतं। फेंटानिलसह इतर ड्रग्जची तस्करी एल मेंचो करायचा। अनेक वर्षांपासून अमेरिका एल मेंचोच्या मागावर होती। एल मेंचोची माहिती देणाऱ्याला 136 कोटीचं इनाम ठेवण्यात आलं होतं। असं म्हणतात एल मेंचो जेव्हा छोटा होता तेव्हा तो अफू आणि गांजाच्या शेतीत काम करायचा, पण त्याची स्वप्न मोठी होती। अमेरिकेत गेल्यानंतर त्यानं सुरुवातीला हेरोईनची तस्करी सुरू केली। काही वर्षांनी त्याला या प्रकरणात अटक झाली। अटकेनंतर त्याला तडीपार करून मेक्सिकोत पाठवण्यात आलं। तिथंच त्यानं जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल ही जगातील सर्वात हिंसक संघटना उभी केली। मात्र पाब्लो एस्कोबार प्रमाणे मेंचोचाही आता खात्मा झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। मेक्सिकोत प्रेयसीमुळे प्रियकराचा खात्मा झालाय, तर पाकिस्तानात प्रेमाखातर एक तरुणी चक्क 60 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे। इथं 26 वर्षांच्या तरुणीनं एका 60 वर्षांच्या हकीमसोबत निकाह केलाय। या दोघांची केमिस्ट्री कशी जुळली पाहूयात या रिपोर्टमधून। 60 वर्षांचा नवरदेव, 26 वर्षांची नवरी। सोशल मीडियात दोघांच्या लग्नाची चर्चा। लग्नानंतर नवदाम्पत्याचं फोटो सेशन। हे आहेत हकीम बाबर आणि ही त्यांची बेगम। सध्या जगभरात या दोघांची चर्चा सुरू आहे। या दोघांनी निकाह केलाय, त्यामुळेच दोघंही इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत। आता तुम्ही म्हणाल हकीम बाबर यांच्याकडे पाहिल्यानंतर हे शक्यच नाही। 60 वर्षांच्या व्यक्तीसोबत एखादी तरुणी कसं लग्न करेल? तर हे अगदी खरं आहे। हकीम बाबर यांचं अल नूर हॉस्पिटल आहे, तिथंच ही तरुणी काम करते। तिचा घटस्फोट झालाय। अशातच बाबर महाशय तिच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिला प्रपोज केलं। महत्त्वाचं म्हणजे तिनं त्यांना लगेच होकारही देऊन टाकला। आपलं लग्न धूमधडाक्यात व्हावं हीच तिची इच्छा होती।
आपने क्यों निकाह किया है, आप अपने हम मतलब हम उम्र से करते, अपनी एज वाइज के बंदे से आप निकाह करते, तो इसमें एज वगैरह नहीं देखी जाती। जब इंसान को दिल से मोहब्बत हो और दिल से इंसान पसंद आ जाए तो फिर उम्र वगैरह नहीं देखी जाती। बाबर यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आहेत. आपण दुसरं लग्न करतोय असं त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सांगताच तिनंही लगेचच मान्यता देऊन टाकली. महत्वाचं म्हणजे दुसरं लग्न करण्यात गैर काय असं सांगत त्यांनी जगभरातल्या इतर देशांची उदाहरणं देखील दिली आहेत. मेरा मानना यह है कि मैंने एक अच्छे तरीके से और अल्लाह के नबी की सुन्नत पूरी की और सबको पॉजिटिव लेना चाहिए, नेगेटिव नहीं। नेगेटिव कमेंट वो लोग करते हैं जिन्हें सिर्फ आज तक मशूका रखिया ने, नजायज तल्लकात रखे ने और निकाह नहीं करना चाहते और लड़कियों को धोखा दे रहे ने। नेगेटिव कमेंट सिर्फ वो लोग करते हैं, उन्होंने ज्यादा तकलीफ है। दोघांच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघेही खूपच आनंदात असल्याचं दिसतंय. पण या लग्नामुळे काही नेटिझन्सचा चांगला जळफळाट झालाय. त्यांच्याकडून या नवदाम्पत्याला ट्रोल केलं जातंय. पण म्हणतात ना, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. पाडगावकर उगीच नाही म्हणाले, त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, यात तुमचं काय गेलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता या बातमीनंतर ट्रम्प यांच्या नव्या दाव्याची बातमी आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्धावरून वादग्रस्त विधान केलंय. आपल्या मध्यस्थीमुळेच अणुयुद्ध टळलं आणि शहबाज शरीफ यांचे प्राण वाचले असा दावा ट्रम्प यांनी केलाय. पाहुयात ट्रम्प नेमकं काय म्हणाले. 35 million people said the Prime Minister of Pakistan would have died if it were not for my involvement. Pakistan and India would have been a nuclear war. 35 million people said the Prime Minister of Pakistan would have died if it were not for my involvement. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालंय. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार आणि पंक्तिया या भागामध्ये एअर स्ट्राईक केलंय. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबाननं देखील आक्रमक उत्तर दिलंय. आता या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली आहे. पाहुयात भारताच्या शेजारील देशांमध्ये नेमकं काय सुरू आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता पूर्णतः युद्धाच्या छायेत ओढण्यात गेला. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान विरोधात ओपन वॉरची घोषणा केली आहे. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या लष्करी तळांना टार्गेट केलंय. काबूल, पख्तिया आणि कंधार या भागात हवाई हल्ले सुरू झाले. काबूलमध्ये जवळपास 2 तास लढाऊ विमानांचा आवाज येत होता. त्याशिवाय जोरदार गोळीबारही झाला. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारनं दिलाय. अफगाणी सैन्यानंही पाकिस्तानच्या सीमेवरील चौक्यांना टार्गेट केलंय. त्यानंतर काही तासात पाकिस्ताननेही पलटवार केलाय. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या सैन्य मुख्यालयासह अनेक तळांवर हल्ले सुरू केले. या युद्धाबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली आहे पाहूया. आमच्या संयमाची सीमा आता ओलांडली गेली आहे. आता आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झालंय. अफगाणिस्तानातील TTP या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हे स्ट्राईक करण्यात आलंय. पाकिस्ताननं या मोहिमेला ऑपरेशन गजब लिल हक असं नाव दिलंय. दुसरीकडे अफगाणी सैन्यानं पख्तिया, खोस्त, नंगरहार, कुनार आणि नुरिस्तान सारख्या भागात पाकिस्तानी हल्ल्याला उत्तर देत पाकच्या सैन्याला मागे ढकललंय. त्यांनी पाकिस्तानी एअरक्राफ्टही पाडले. संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या बाजूने उडी घेत पाकला इशाराच दिलाय. अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकेची वाहनं युद्धभूमीकडे रवाना झाली आहेत. आधीच इराण, अमेरिका आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष सुरू आहे. रशियाशी मैत्री करणाऱ्या देशांना रोखण्यासाठी अमेरिकेनं टॅरिफ वॉर सुरू केला. त्यात पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धाचा भडका उडाला तर त्याचे परिणाम आशिया खंडातल्या व्यापारावर होतील आणि स्वाभाविकच त्याचा फटका भारतालाही बसेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर युद्धाचा भडका उडालाय. अफगाणिस्ताननं पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.
पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा बदला म्हणून अफगाण सैन्यानं जोरदार प्रतिहल्ला केलाय। या कारवाईत पाकिस्तानच्या 15 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून 40 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा देखील करण्यात आलाय। डुरंड लाईनवर दोन्ही देशांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे। वळूयात इराण आणि अमेरिकेतल्या संघर्षाच्या बातमीकडे। इराण आणि अमेरिकेतला संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम दिल्यानंतर भारतीय दूतावासानं भारतीयांना काय आवाहन केलंय आणि या सगळ्या घडामोडींमुळे तिसऱ्या महायुद्धाला कसं तोंड फुटणार आहे पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। इराण अमेरिकेमध्ये युद्धाचा भडका। दूतावासाचा इशारा, भारतीयांनो इराण सोडा। पुढील 10 दिवसात युद्ध पेटणार। जगावर पुन्हा एकदा महायुद्धाची टांगती तलवार आहे। अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आता 10 ते 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। या संघर्षामुळे मात्र इराणमधल्या भारतीयांचं टेन्शन वाढलंय। तेहरानमधील भारतीय दूतावासानं भारतीयांना इराण सोडण्याचं आवाहन केलंय। इराणमध्ये सध्या जोरदार निदर्शनं सुरू आहेत। अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित झाली आहे। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी भारतीयांना नेमकी काय काळजी घेण्याचं आवाहन केलंय ते पाहूया। इराणमधील भारतीयांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेणं टाळावं। उपलब्ध मार्गांचा वापर करून इराण सोडा। आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहा। आपापली ओळखपत्रे तयार ठेवा। अमेरिकेनं ज्या पद्धतीनं लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत ते पाहता इराणवर कधीही क्षेपणास्त्रांचा हल्ला होऊ शकतो। त्यामुळेच केंद्र सरकारने भारतीयांना सुरक्षेबाबत सूचना जारी केल्या आहेत। भारत दोन्ही देशांशी संवाद साधून शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र युद्धाचा धोका टाळण्यासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। ट्रम्प यांच्या अल्टिमेटम नंतर इराण अमेरिकेत युद्ध भडकलं तर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढलाय, मात्र याचा फटका चाबहार बंदराला बसलाय। भारतानं गोल्डन गेटचं फंडिंग रोखलेलं आहे। त्यामुळे भारतानं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून माघार घेतली आहे का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। अमेरिका इराणमध्ये तणाव। भारतानं गोल्डन गेटचं फंडिंग रोखलं। महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून माघार। इराणच्या चाबहार पोर्ट प्रकल्पासाठी यावर्षी भारत कुठलाही निधी देणार नाही। भारताच्या या निर्णयावर इराणनं नाराजी व्यक्त केली आहे। भारताचा निर्णय इराण आणि भारतासाठीही निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिली आहे। हा प्रकल्प मध्य आशिया आणि युरोप यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो। भारताच्या अर्थसंकल्पात यंदा चाबहार प्रकल्पाचा उल्लेख टाळण्यात आला। इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी चाबहारला गोल्डन गेट म्हणून संबोधलं होतं। हा गोल्डन गेट हिंद महासागरातील परिसर, मध्य आशिया आणि युरोपला जोडतो। हा प्रकल्प रणनीतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे। जर हा प्रकल्प पूर्णपणे विकसित झाला तर इराणच्या माध्यमातून भारताला मध्य आशिया, कॉकेशस आणि युरोपला जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावता येईल असं अराघची यांनी म्हटलंय। चाबहार बंदर हे भारत इराणच्या
दक्षिण पूर्वेकडे विकसित करत असलेला धोरणात्मक असा प्रकल्प आहे. या बंदरामुळे पाकिस्तानला न जाता भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट जाता येईल. मध्य आशियामध्ये आपला विस्तार करण्याच्या भारताच्या योजनांसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. विशेष म्हणजे ते पाकिस्तानमधील ग्वादरमधील चीनच्या एंट्रीला ते चोख प्रत्युत्तर मानलं जातं. मात्र 2026 ते 27च्या भारताच्या अर्थसंकल्पात या बंदरासाठी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही. हे बंदर चालवणारी भारतीय सरकारी कंपनी इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडनं गेल्या वर्षी अचानक आपलं कामकाज बंद केलं आणि त्यानंतर या कंपनीत काम करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. भारतानं रशिया आणि मध्य आशियाशी व्यापार वाढवण्यासाठी या मार्गावर मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारतानं रणनीती बदलली का, हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यानंतरही ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारी संबंधांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नव्या व्यापार करारानुसार अमेरिका भारताला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त टॅरिफ सवलत देणार नसल्याचं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलंय. भारत अमेरिकेला टॅरिफ देईल तर अमेरिका भारताला कोणतंही टॅरिफ देणार नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. तर व्हाईट हाऊसनं सर्व देशांना 10% टॅरिफ असल्याचं स्पष्ट केलंय. Prime Minister Modi is a great gentleman, a great man, actually, but he was much smarter than the people that he was against in terms of the United States. He was ripping us off in India. So we made a deal with India, and it's a fair deal now, and we are not paying tariffs to them, and they are paying tariffs. We did a little flip. तर भारत आणि ब्राझीलमध्ये ऐतिहासिक करार झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांच्यात झालेल्या चर्चेतून दोन्ही देशांनी विकासाची नवी दिशा निश्चित केली आहे. खनिज क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांसह पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार $20 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ऊर्जा, संरक्षण आणि विविध क्षेत्रात दोन्ही देश आता खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. खनिज क्षेत्रातील सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तर $20 अब्ज व्यापाराचं नवीन लक्ष्य ठेवण्यात आलंय. संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात विशेष भागीदारी असेल. आरोग्य क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य करतील. आणि आता बातमी आहे पाकिस्तानातून. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण नूरीन नियाझी यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. अदियाला जेलबाहेर असलेल्या एका उघड्या आणि निर्माणाधीन नाल्यामध्ये नूरीन यांचा पाय घसरला आणि त्या थेट खाली पडल्या. इम्रान खान यांच्या भेटीसाठी जात असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात नूरीन यांच्या नाकाला आणि हातापायाला गंभीररित्या दुखापत झाली आहे. आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो. नूरीन या त्या नाल्यावरून जात होत्या, त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या नाल्यात पडल्या. या घटनेमध्ये नूरीन या गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत. आता एक मनाला चटका लावणारी बातमी. माकडानं बाहुल्यात मायेची ऊब शोधली आहे. ही घटना नेमकी कुठे घडली आहे पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. आईच्या मायेची ऊब जगातल्या प्रत्येक जीवाला हवीविशी वाटणारी. मात्र जर जन्मानंतरच आईनं चिमुकल्याला दूर केले तर लहान बाळ आक्रोश करील. एका चिमुकल्या माकडाच्या वाट्याला असंच दुःख आलं. मात्र नंतर त्यानं एका बाहुलीत आईच्या मायेची ऊब शोधली. हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण जुलै 2025 मध्ये जन्मलेल्या 7 महिन्यांच्या माकडाच्या पिल्लाला आईनं प्रसूतीच्या वेदना आणि उष्णतेच्या लाटेमुळे सोडून दिलं. ही घटना मनाला चटका लावणारीच आहे. मात्र आईविना हे पिल्लू हवालदिल झालं, सैरबैर झालं. पिल्लाचा एकटेपणा कमी करण्यासाठी आणि त्याला तणावातून बाहेर काढण्यासाठी प्राणी संग्रहालयानं एक नामी युक्ती शोधली.
झूच्या कर्मचाऱ्यांनी चक्क एक बाहुली या माकडाला दिली. त्याला विरंगुळा होईल हा उद्देश त्यामागे होता आणि ही युक्ती कामी आली, कारण पिल्लाचा या बाहुलीवर अक्षरशः जीव जडला. हे पिल्लू त्याच्या कुशीत आईच्या मायेची ऊब घेतोय. हे पिल्लू बाहुलीला दिवसभर पाठीवर घेऊन फिरतंय, जवळ घेऊन झोपताना दिसतंय. खरंच ही छोटीशी बाहुली या पिल्लासाठी भावनिक आधार बनली. जपानच्या इचिकावा सिटी मधील प्राणी संग्रहालयातील हृदयस्पर्शी कहाणी जगभरातील लोकांच्या हृदयाला भिडलेली. या छोट्याशा पिल्लाला पाहण्यासाठी आता पर्यटकांची झू मध्ये गर्दी वाढली आहे. माणूस असो किंवा प्राणी, आई शिवाय त्याचं जीवन अधुरच आहे. आईची माया कोणी देऊ शकत नाही. तिच्या प्रेमाची ऊब ज्याला मिळते तो भाग्यवानच. हे माकडाचं पिल्लू जेव्हा मोठं होईल तेव्हा या बाहुल्याबरोबर त्याचं नातं कसं असेल याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूजमध्ये आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तूनच्या प्रांतात झालेल्या 2 भीषण दहशतवादी हल्ल्यांनी मोठी खळबळ उडाली आहे. आत्मघाती स्फोट आणि पोलिसांच्या गाडीवर झालेल्या अंधाधुंद गोळीबारात एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय. यात अनेक सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. अन्सारुल इस्लाम या संघटनेनं यातील एका हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचे भिंडवडे निघाले. निसर्गाच्या कोपाचा एक अंगावर शहारा आणणारा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एका गजबजलेल्या चौकात ट्रॅफिक सिग्नलवर वाहनं उभी असताना अचानक रस्ता दुभंगला आणि जमिनीखाली तयार झालेल्या महाकाय सिंक होलमध्ये 2 वाहनं गाडली गेली. हा संपूर्ण थरार ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झालाय. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रकार अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये घडलाय. येमेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मेंढ्यांनी भरलेलं एक मोठं जहाज भर समुद्रात उलटलं. अपघातानंतर हजारो मेंढ्या जीव वाचवण्यासाठी पाण्यात पोहताना दिसल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत छोट्या बोटींच्या मदतीनं या मेंढ्यांना सुखरूप बाहेर काढलं. तुर्कस्तानमध्ये हवाई दलाचं F-16 लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात विमानाच्या पायलटचा मृत्यू झालाय. उड्डाणानंतर काही मिनिटातच विमान कोसळलं. या थरारक अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय. इराणमध्ये लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पायलट आणि को पायलटसह एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. हे हेलिकॉप्टर प्रशिक्षणादरम्यान अचानक नियंत्रण सुटल्यामुळे थेट बाजारपेठेत जाऊन कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळताच मोठा स्फोट होऊन परिसरात आग लागली. अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळानं हाहाकार माजवलाय. त्यामुळे 11,000हून अधिक विमानं रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर 6 लाख घरांमधली वीज गुल झाली आहे. अनेक ठिकाणी विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील झालाय. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहता साम टीव्ही.